मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी असून जायकवाडी धरण लवकरच 100% होण्याच्या मार्गावर आहे। ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात कोपरगावसह नाशिक जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला। धरणात पाण्याची आवक वाढल्याने पाणी सोडण्यात आलं। 26 ऑगस्टला 70,000 क्युसेकनं प्रवाही असलेल्या गोदावरी नदीत 10 दिवसात पाण्याचा विसर्ग कमीत कमी होत 7 सप्टेंबरला केवळ 3,000 क्युसेक वरती आला। आज शनिवार 7 सप्टेंबर 2024 जायकवाडी धरणाचे सकाळचे अपडेट आलेले आहेत। जायकवाडी धरणातून आज मोठा विसर्ग सोडला जात आहे। ते अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूयात। त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर आज शनिवार 7 सप्टेंबर सकाळच्या अपडेटनुसार नाथसागर धरणात एकूण पाणीसाठा 98.5 TMC इतका झालाय। यात उपयुक्त म्हणजे जिवंत पाणीसाठा हा 71.99 TMC इतका झालाय। सध्या नाथसागर धरणात 3,338 क्युसेकनं पाणी जमा होत आहे। तर सकाळच्या अपडेटनुसार नाथसागर धरण 93.91% भरलंय। सध्या धरणामधून 500 क्युसेकनं विसर्ग सुरू आहे।